तुम्ही जर बदलापूर शहरातल्या सलूनमध्ये केस कापत असाल किंवा दाढी करत असाल तर तुम्हाला जादा पैसे द्यावे लागणार आहेत। केस कापण्यासाठी 120 रुपये तर दाढी करण्यासाठी आता 60 रुपये मोजावे लागतील। कारण इथल्या वीरभाई कोतवाल नाभिक समाज सलून असोसिएशननं केस कापण्याच्या दरात वाढ केली आहे। यापुढे ग्राहकांना केस कापण्यासाठी 100 रुपयांऐवजी 120 रुपये द्यावे लागतील, तर दाढी करण्यासाठी 50 ऐवजी 60 रुपये मोजावे लागतील। याशिवाय फेशियल, स्टायलिस्ट केस तसंच इतर बाबींमध्येही 50 ते 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। दाढी आणि केस कापण्यासाठी लागणारं साहित्य तसंच फेस वॉश, मसाज क्रीम, ब्लेड, जागेचं भाडं, कर्मचाऱ्यांचे पगार या सगळ्या खर्चात वाढ झाल्यामुळं दरवाढीचा निर्णय घेतल्याचं असोसिएशनच्या वतीनं सांगण्यात आलंय। गेल्या काही वर्षात बदलापूर शहराच्या लोकसंख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे। शहरात 300हून अधिक सलून आहेत। याशिवाय युनिसेक्स आणि नामांकित ब्रँडच्या सलूनची संख्याही वाढली आहे। त्यामुळे सर्वसामान्य सलून व्यतिरिक्त नामांकित ब्रँडच्या सलून चालकांनीही 50 ते 60 रुपयांची वाढ केली आहे। याआधी 2020 मध्ये सलून असोसिएशनच्या वतीनं केस आणि दाढी कापण्याच्या दरात वाढ करण्यात आली होती। कोरोना नंतर आता पहिल्यांदाच ही दरवाढ करण्यात आल्याचं असोसिएशनच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे तुम्ही जर केस कापण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी सलूनमध्ये जात असाल तर वाढीव पैसे देण्याची तयारी ठेवा। खरं तर आम्हालाही नाही वाटत की रेट वाढवावे, पण आता तुम्ही बघत असाल की महागाई इतकी वाढली आहे। शॉपचं रेंट वाढलेलं आहे, त्याच्यामागे प्रोडक्ट कॉस्टिंग वाढलेली आहे, त्याच्यानंतर मग एम्प्लॉईची सॅलरी असो, तर प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ ही होतच आहे। आणि मग ते सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेता मग प्रत्येक गोष्टीमागे एक 40 ते 50 रुपयाची वाढ केलेली आहे। गिरायकांचा तसंच चांगला रिस्पॉन्स आहे। हां, कोणी बोलतं की जे आता रेट वाढले, मग त्यांना आम्हाला सांगावं लागतं, कारण की दर वर्षाप्रमाणे कसं शॉपचं रेंट 10% वाढतं, नंतर आमचे जे प्रोडक्ट आम्ही जे यूज करतो त्याच्यामध्ये वाढ होती आहे आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी लक्षात घेता की महागाई झपाट्याने वाढत आहे। मग त्याच्यामुळे आम्हाला नाईलाज असताना आम्हाला ही गोष्ट म्हणजे एक 40-50 रुपयाची वाढ करावी लागली।